गणपती बाप्पा होय भावानू, या वर्षी वर्गणी लय गोळा करायची. होय, चला चेपक्या अन्नापासून सुरुवात करूया. चला चेपक्यांना अण्णा, चेपक्यांना अण्णा. बोला काय पाहिजे. अण्णा इकडे आम्ही इकडे. हा बोला काय पाहिजे. वर्गणी परबन नव येऊ सांगली जिल्हा आहे. अण्णा परबंड वर्गणी म्हटलं, गणपती वर्गणी पाहिजे. वर्गणी वी किती रुपये द्यायची वर्गणी. द्या तुमच्या इच्छेनं 4-5 हजार. इधर इधर. हा गावात अण्णासाठी जोरदार टाळ्या. असू दे ते आण सगळे इकडं आणि 10 रुपये वर्गणी घे. हा फक्त 10 रुपये वर्गणी. अण्णा फुकणीच्या 10 रुपयात काय उदबत्त्या सुद्धा येत नाही त्या. घ्यायचं असलं घे नाहीतर वाटायला लाग. इधर वय बिहार असू दे भावाने नाही म्हणायचं असते. बरोबर चालतंय. अण्णा गाडी कोणाची? गाडी माझीच आहे की. 70,000 रुपयाला घेतल्या. बारे बरं प्यास पाणी द्या की अण्णा. हा देतो बरोबर या लवकर. हे घ्या पोरांना पाणी. हा पोरं कुठे गेली. जाऊ दे त्याच्या यायला बँकेत पैसे टाकून येतो तेवढंच. हा चा कुठे गेलं गाडीचं. ए पकडून गेलो चाक द्या गाडीचं. ए माकडांनो चाक द्या गाडीचं. चेपक्या गाडीत चाक देतो पण 500ची पावती फाडा दी. बर इधर 500 रुपये. पावती. हा जा बरट्या. काय द्या. हा जा. फटकी बिटके का बघ जरा. बरोबर बघतो. नाही फाटलेलं नाही बाबा. हा पण एका बाजूला पुरी आहे. थांब चेपक्या थांब चेपक गेलं बघा आत. अरे चेपक्या ना बाहेर येणार, दुसरं पण चाक काढीन गाडीचं. बाहेर काढू काय नको इधर 500 रुपये. हा दे चांगला आहे का बघू दे. निघाले. हा जा आता. पावती दिली. हा चला वाटू लाग. चला दुसऱ्या घरात घेऊया वर्गणी आता. नमस्कार लुगडे काका. बोला काय पाहिजे. लुगडं पाहिजे. गणपती वर्गणी पाहिजे. वर्गणी मागायला सा आरती पाठ आहे का. हाय की 1 मिनिट आलो. ही आरती नियोग पाठ. अरे भुसणाऱ्या आरती पाठ आहे का. म्हणजे गणपतीची आरती म्हणा येते का. येते की म्हणायला. म्हण बघ आरती. आरती मूर्त्या नुसती आरती नव सगळी आरती म्हण की. सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची. सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची. पुढं म्हण बघू त्याच्या. पुढे म्हण बघू त्याच्या. अरे आरती पुढं म्हण. अरे आरती पुढे म्हण. अरे दुखरताच्या पुढं म्हण. अरे दुखरता पुढे म्हण. मूर्त्या तुला आरती काय म्हणा येत नाही. ए, मी काय वर्गणी देत ना तुम्ही जावा ना. लुगड्या परत महाप्रसाद खाय. तुझं लुगडं फेडून घेतो. विचार सोडून घेतो. अरे भानू चिड नका किती वर्गणी देतो की वर्गणी. 500 रुपये. हा 500 रुपये. 5 वर किती शून्य दिलं 500 होत्यात माहिती आहेत का. माहित आहे की 5 वर 5 शून्य दिलं 500 होती ती. अरे कोळ्या बोड्याच्या शाळेत जात होतास का वर पत्र्यावर बसत होतास. ए मामा लुगडे काका याला काय येत नाही मी सांगतो. 5 वर 500 शून्य दिल्यावर 500 होते. तू ह्याचा बा ही घ्या वर्गणी. हुशार आहे मी. जावा इथनं. हा चला थँक्यू. चालतंय. पावती दे त्याला. ए चला अरे सुकायच्या खाली बघ की. हा नमस्कार वळकी नाना. नमस्कार बोला. बोलतो पण मला आधी सांगा ही दोरीनं स्वतःला बांधून काय घेतले. अहो काय सांगू सकाळी वार आलेलं तेव्हा 5 किलोमीटर लांब उडून पडलो म्हणून दूर बांधल्या. हळू आयला मग जरा चांगलं काय खायचं बॉडी करायची. 1 महिना झालं खुराक चालू आहे. काय खुराक चालू केलाय. 2 बदम उगवून खातोय आणि वाटीभर चिरमुरं भिजवून खातोय. हा म्हणूनच एवढं वाढलाय. काय म्हणलास. काय नाही. बर काय काम आहे बोला. गणपतीची वर्गणी पाहिजे होती. पाहिजे तेवढी वर्गणी देतो पण माझं एक काम केलं पाहिजे. काय काम सांगा की. बायको बाहेरला गेली. वा तसं नव्हं दोन्ही भांडी धुतली पाहिजे ती. पाहिजे तेवढी वर्गणी देतो. बरोबर चालतंय. घ्या तुम्ही बांधते पाहिजे तेवढी वर्गण देणार का. मागेल तेवढी देतो. ओके बर. नाना कपडे आणि भांडी धुवून झालंय आता द्या पैसे. एक प्रॉब्लेम झालाय. कसाला प्रॉब्लेम. बायको मारला गेल्या आणि जाताना पैसे पण घेऊन गेल्या. नाना तुला बिन वाऱ्याचा 5 किलोमीटर लांब फेकून देईन. गपवणे 1000 रुपये वर्गण दे. अरे खरंच नाही ती पैसे. थांबू गावात नुसतं 5-5 $2 आहे ती. 1000 रुपये वर्गण दे तू. अहो नाही तर उचला याला. दारा रे याला. सोड नका फेकून द्या लांब त्याला. थांबा देतो वर्गणी. हा दे लवकर. कुठं
माझं पैसे एका दुकानदाराकडे आहे ती त्याच्याकडे घेऊन देतो. बरं चला उचला याला. उचल म्हातारं. अरे देतो वर्गणी. ए ठेवा. सांग कुठल्या दुकानदाराकडे आहे तुझे पैसे? त्या दुकानदाराकडे आहे ती इथंच थांबा घेऊन येतो पैसे. बरं बरं जा लवकर घेऊन ये. जुळणी झाली बघ आता. तर वायद्या वायक्याना ना पैसे घेऊन येतो त्याची पावती कर 1000 रुपयाची. बरं बरं करतो. वाळकी झाली का लिहून? झालं. ना ना द्या 1000 रुपये. दुकानदाराला द्यायला सांगितले 1000 रुपये. जावा ना जावा. अरे म्हणजे आम्ही तिकडे पैसे आणाय गेलो तू पळून जाणार आहे. हा तुम्हाला पटत नाही काय? नाही पटत आम्हाला. थांबा. अय दुकानदार किती? 1000 रुपये. पटलं का? हा पटलं थँक्यू बरं का. जावा घ्या जावा 1000 रुपये. चालते चला थँक्यू. ए यार ए दुकानदार 1000 रुपये दे. कुठले 1000 रुपये? अरे आत्ता नानाने विचारलं म्हणलास की 1000 रुपये देतो. 1000 रुपये देतो ना म्हणलं बुरट्या. त्या नानाने 1000 रुपयाचा किराणा माल नेलाय. ते नाना म्हणला ते 1000 रुपये तुम्ही देणार आहेसा. ती मी नानाने विचारलं सांगत होतो 1000 रुपये 1000 रुपये. आईच्या गावात नानाने सप्पई चुना लावलेला का? ती काय सांगू नका. 1000 रुपये पटशीर द्यायचं नाही. एकेकाला सुट्टी देणार नाही. जाऊन देणार नाहीत ना कुणालाच. बरोबर वायद्या द्या 1000 रुपये. द्या 1000 रुपये. बरं, आईच्या गावात नुकसान झालं का? मला वाटेल लागायची. जाते या. जावा. ए चला डिरिया भाषेत घेऊया वर्गणी. बरोबर चला. ए वैब्या अरे विसले कुठे गेला? अरे ते गेलाय त्याला लई जोरात आलंय. चला डिरिया बा ए डेरे. आता जेवण आलोय. खिशातनं चपाती घेऊन आलोय. कमी खायचा डेर नाही डेरी फुटल. काय म्हणस? काय नाही सुकायच्या तुझ्या बात खातोय. काय काम आहे बोल? वर्गणी पाहिजे आबा. हा वर्गणी याने करत नाही. अहो वर्गणी म्हणजे चंदा पाहिजे. तुला चंदा पाहिजे? होय खरंच तुला चंदा पाहिजे? होय. चंदा ए चंदा बाहेर ये. काय वाजवा? याला तू पाहिजेस. जायच्या बरं चुकाने संसार कर. ए सोड हे डिरियाबा. डिरियाबा ही चंदा नव्ह तुमची. चंदा म्हणजे गणपतीची वर्गणी पाहिजे. पावती म्हणा. अरे मला मग तसं सांग की गणपती वर्गणी पाहिजे ती. हा किती आहे वर्गणी? फक्त 1000 रुपये. 1000. आत्ता जेवण आलोय. काय झालं डिरियाबा? अरे सुकाय चालू मी चालवले बसलो. 1000 रुपये कसला असते बघितल्या नाही. माझ्याकडे 1000 मागता वर्गणी. बरं राहू दे 500 रुपये द्या. बरं ठीक आहे 500 रुपये वर्गणी देतो. पण माझी एक अट आहे. सांगायत काय अट आहे? माझ्या या चंदावर लगीन कर. नको बाबा मी जेव देतो म्हणलं की नको. राहू तुझी वर्गणी जातो. बरं थांबा. माझी 500 रुपये वर्गणी घेऊ नका. त्या बदल्यात मी तुमच्या बरोबर वर्गणी गोळा करायचो. मला भिवून माणसं वर्गणी देतील. वैब्या आयडिया भारी आहे. घेऊया डेरी आम्हाला आपल्या बर डिरियाबा चला तुम्ही पण आमच्या बर. बर मी पण येऊ का? तू कशाला तिथे काय भूत नाचवायची तुम्ही? या डिरियाबा. डिरियाबा यो रंगाता त्याचं वाड आहे. रंगाता ते लय डेंजर आहे. तुम्ही पुढच्या तोंडाला लागा म्हणजे तो दिल वर्गणी. लागतो पुढच्या तोडात त्यात काय. बरोबर चला. आज कुठे जाताय? रंग्यात आता झोपली ती. झोप मोड झाली तर सगळ्यांनी मारतील. ए जा वाटर लाग. बघतो आम्ही काय पण करून वर्गणी घेऊन जाणार आहे आज. ए भावा मी एकटा जाऊन वर्गणी घेऊन येतो. बरोबर जा ही पावती बुकणी. जा याचं घेऊन. मी जायची गरजच नाही. रंगात त्या काय वर्गणी मी म्हणे आहे वर्गणी द्या की. अरे फुकणी त्या झोप मोड केली माझी. डिरियाबा आवाज कसला येतोय? बहुतेक चिमण्यांची कळवण लागली असं. असली कळवंड. मारू नका ही काय? आला डिरियाबा आला. वर्गणी घेऊन आला तू. म्हणजे आणलीस का वर्गणी? नाही तू तात्या म्हणला वैब्या लावून दे 10,000 रुपये वर्गणी देतो. होय काय? बरोबर जातो 2 मिनिटात घेऊन येतो. हो थांबतो. डोळा कशाने काळा झालाय तुझा? ती ठेसकावलो वाटत. मारला नाही नको तुला? नाही बरोबर आलो. मग काय 2 मिनिटात आलो. 10,000 घेऊन येतो वर्गणी. जा आलो. रंगा तात्या आलोय मी. हौसाबाई लय लेट केलं तुम्ही. तात्या सोडा मला. सोडायसाठी नाही धरलं तुम्हाला. तात्या सोडा मला. तात्या सोडा मला. तात्या सोडा मला. तात्या सोडा मला.
काय ग आला आला वैभ्या वर्गणी घेऊन. कसली वर्गणी तात्यानं चोळला मला आपलं चोपला मला लई डेंजर आहे तात्या बर मीच घेऊन येतो वर्गणी. मी म्हटलेलं का नाही माझ्याशिवाय जुळणार नाही. जावा जावा डेरे आबा तुमचंच काम आहे ती तुम्हालाच ते आता जेवण आलोय वर्गणी घेऊन येतो आता. बरोबर या या डेंजर आहे. तात्या अय तात्या आता जेवण आलोय तुझ्याकडे गणपतीची वर्गणी न्यायला आलोय. डेरे आबा माझी जॉब मोड केली तुला आता सुट्टी नाही अरे तू कायच्या एका डेअरीच्या टिपऱ्यात पात्र्यावर जाशील. गाली बघू थांब रिवर्स गिअर टाकतो. आता जेवण आलोय. आईला डेरे आबा तात्याला चोपला वाटते होय डिरे आपण तात्याचं बुकनं उडीला असणार आहे. आत्ताच मार खाऊन आलोय खिशातनं मलम घेऊन आलोय. रे तुझा काय उपयोग नाही बघ नुसता पोटानं वाढलायस तू थांबा तुमच्या आईला तुमच्या माझी जॉब बोल केली असा. थांबा पिंटू भाऊ पिंटू भाऊ अरे बोला की बरं गणपतीची वर्गणी दे की किती रुपये आहे वर्गणी? फक्त 1000 रुपये 1000 आहे ना का? होय हे 1000 रुपये आणि ह्या वर्षी कार्यक्रम 1 नंबर झाला पाहिजे बघा. बरं बरं चालतंय थँक्यू बरं का मंडळ आपला आभार आहे ठीक आहे पोहोचे या ओके धन्यवाद चांगलं काम करताय हा. हा चला रे आईला गेट तर बंद आहे मला वाटतंय म्हातार घरात नसेल मला वाटतं म्हातार झोपलं असेल. मला वाटतंय म्हातार खपलं असेल मला वाटतंय म्हातारं तुमच्या बाजूलाच आहे. ना तुम्ही काय पाहिजे कोकणीच्या नो? काय नाही हात चालक सांगतो हात चला बोला काय पाहिजे? गणपतीची वर्गणी पाहिजे किती रुपये वर्गणी? 1000 वर्गणी आहे पावती फाडा. हिरडा पावती पाडू. शामू बसला या पावती पाडा म्हणजे 1000 रुपये दे आणि मग पावती पाड तुझ्या नावाची 50 रुपये देणार त्याच्यावर 1 रुपया बी देणार नाही. तुझ्या बायकोला बोललं लगेच देशील वर्गणी बोलू तिला भेट नाही. ओ काकी बाहेर या हो काय रे पोरांनो काकी तुमचा नवरा वर्गण दिला झालाय बघा अहो 11 रुपये द्यान घालवाय पोरासनी. आता कसं झालं? मी 50 रुपये देत होतो आता घ्या 11 रुपये जावं गप. शामनाना गाणं म्हणतं का नाही लगेच दिसला वर्गणी गाणं म्हणा नाही तर नाचा 50 रुपयाच्या वर 1 रुपया मिळणार नाही. अय करार गाणं चालू शामनाना घावलास ना लिंबोळीच्या झाडामागे बसतोस ना कमावाकडे बघून हसतोस ना तिला रोज जिलेबी चारतोस ना तिच्या गालावरची पप्पी घेतोस ना ए थांबा 1000 रुपये देतो पण गाणं बंद करा. बर बर हे पोरांनो मी 5000 रुपये वर्गणी देते पण गाणं पूर्ण झालं पाहिजे. ए थांबा माझं काम आलं लगेच. थांबा इथं कुठे चालला गाणं सुरू करा रे. शामोनाना घावलास ना लिंबोळीच्या झाडामागे बसतोस ना बायकोला खोट बोलतोस ना कमाबाईवर गोव्याला जातोस ना काय शाम्या तू कमाबाईला गोळा घेऊन गेलता का तुला दाखवते पाच बांधून मारणार आहे बघ. हाय काकी आमची 5000 वर्गणी देता ना वाटलं लागा काय नाही वर्गाने बिरगानी चल शाम्या तुला बघतेस तुला. नमस्कार शेठजी. या पोरानो काय म्हणताय गणपतीची वर्गणी पाहिजे किती रुपये आहे वर्गणी फक्त 500 रुपये. अरे पोरानो आमच्या टायमाला आम्ही 10 रुपये वर्गणी काढायचं 10 रुपये वर्गणी काढून अख्ख्या मंडळाची वर्गणी 500 रुपये व्हायची शेठजी तेव्हा काय गेला आता बस का नाही सांगतो तुला सगळं मग देतो पाहिजे तेवढी वर्गणी तुला सांगा लवकर सांगा अरे त्या टायमाला आम्ही 500 रुपये वर्गणी काढायचं त्यात 300 किलो मोदक आणायचं डॉल्बी पण त्याच पैशात वाजवायचं आणि अख्ख्या गावाला जेवण पण 500 रुपयातच घालायचं आणि काय करायचं? त्याच 500 रुपयात गाण्याचा कार्यक्रम पण ठेवायचो 2 तासानंतर त्याच 500 रुपयात आम्ही मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी टी शर्ट छापलेलं परत गणपतीच्या मिरवणुकीसाठी ढोल ताशा पथक पण आणलेलं शेठजी वर्गणी देते ना का ऐक तरी पुढचं नाहीतर जावं देत नाही वर्गणी सांगा शेठजी. शेठजी चला की. कुठं झाला शेठजीनं वर्गणी दिल्याशिवाय सोडणार नाही अरे ऐका तर माझं. ऐका काय पाहिजे ना डॉक्टर चल तू चल शेठजी चालू करा तुम्ही त्याच 500 रुपयात आम्ही सगळ्या मंडळाला लाइटिंग केलेलं परत राहिलेल्या पैशातनं मंडळासाठी पत्र पण आणलेलं शेठजी तुम्ही 500 रुपये वर्गणी गोळा केली होती का 500 कोटी एवढं काय काय घेतलंय म्हणताय 500 रुपये होती सस्ताई होती त्यावेळेला पुढचं ऐक तरी शेठजी सांगा तुम्ही सांगा. त्याच 500 रुपयातनं डेकोरेशन साठी पडदं पण आणलेलं काही वेळानंतर
आणि पोरांनो त्याच 500 रुपयाच्या वर्गणीतून आम्ही पुढच्या वर्षाच्या गणपतीची मूर्ती पण आणली आणि सजावटीचं सगळं साहित्य पण आणलं. बरं रातचे 12 वाजले लांबड बंद कारण वर्गण द्या. अरे बस माझा अजून सांगून झालेला नाही. बरोबर सांगा असा बी आमचा दिवस गेलाय. परत त्याच 500 रुपयात आम्ही मंडळाचं स्टेज तयार केलं आणि पडद्यावर माहेरच्यासाठी पिक्चर पण दाखवला. अजून काही वेळानंतर आणि त्याच 500 रुपयातनं आम्ही मंडळासाठी 40 एकर जमीन घेतली. काय 40 एकर जमीन घेतली? होय आणि त्या जमिनीवर धरण बांधलं. हा शेठजी चला आता. कुठं घेऊन येणार आहे आपली? कुठं म्हणजे काय डोक्यावर परिणाम झाला यांच्या काय पण बरं असते ती. मिरजतल्या कृपामा हॉस्पिटल मध्ये उपचार चालू होते यांच्यावर. मग मोठ्या डॉक्टर आधी का सांगितलं नाहीस? आधी सांगितलं तर हाकलून लावलं सा. मग रातभर बिताडा मागे मज्जा बघायला बसलेलं तुमची. तुझ्या घरात आणणार डॉक्टर. अरे ऐका तरी. आणि त्या 500 रुपयात आम्ही खोया माणसांसाठी मोठं हॉस्पिटल बांधलं आणि त्याचा आता डॉक्टर मना करणार आहे. विश्ल्या इथं पवन भाऊच्यात मागूया चल. पवन भाऊ बोला काय म्हणताय पोरांनो? काय नाही गणपतीची वर्गणी द्या की. किती रुपये? 500 रुपये. 500. हा थँक्यू बरं का पवनचे. हो हा ओके पावती दे रे. चला येतो मंडळ आभार आहे. चला रे ही जरा पावती मामा येऊ का? हा ए चला अजून लय ठिकाणी वर्गणी गोळा करायचे. वर्गणी घ्या बस इथं नको घ्यायला. इथं आपल्यातलीच काय काय लोक वर्गणी देणं झाली ती आणि ही काय देणार आहेत तवा. चला ए दादा काय रे बाळा ही दर वर्गणी 1000 रुपये कोणी दिली रे बाळा वर्गणी? त्यांनी दिली. धन्यवाद चाचा वर्गणी दिल्याबद्दल. अरे आभार कसलं मानतोस बाळा? गणपती बाप्पा आमचा सुद्धा आहे. तुम्ही जेवढे गणपती बाप्पाला मानता तेवढं आम्ही सुद्धा मानतो. आमची सुद्धा गणपती बाप्पावर तेवढी श्रद्धा आहे. खरंच चाचा आज लय भारी वाटलं. एक सांगू का चाचा, समाजातील काही वाईट लोकांच्याकडून जाती जाती धर्माधर्मात द्वेष पसरवला जात आहे. त्यामुळं आमच्या मनात तुमच्याकडून वर्गणी घ्यायला नको अशी भावना निर्माण झाली. ते काही पण असू दे, इथून पुढे आपण सगळे एकत्र आहोत अशी भावना ठेवूया आणि सगळे सण उत्सव एकत्र येऊन गुण्या गोविंदानं साजरा करूया. एकदम बरोबर बोला चाचा. बघ गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया!